स्माइलिंग फेस इज द मस्ट इन नर्सिंग. तुम्ही नर्सिंगमध्ये त्या लोकांची सेवा करणार आहात जी मेंटली, फिजिकली, इकॉनॉमिकली आणि सोशली थकलेली असते. बरोबर. म्हणजेच कोणत्या कोणत्या 4 प्रकारे ती थकलेली असतात. तर शारीरिक, मानसिक है ना, त्याचबरोबर सामाजिक आणि आर्थिक. बरोबर ना. ह्या 4 गोष्टींनी थकलेल्या व्यक्तींची आपल्याला शुश्रूषा करायची आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला अशा लोकांची शुश्रूषा करायची असेल तर आपल्या चेहऱ्यावरती सगळ्यात पहिले स्माईल असणं गरजेचं आहे है ना. तुम्ही जितक्या स्माइलिंग फेसमध्ये एखाद्या जवळ जाल, त्याची विचारपूस कराल, त्याची चौकशी कराल आणि अर्थात त्याला तुम्ही त्याची शुश्रूषा कराल, त्याला मेडिसिन्स प्रोव्हाइड कराल है ना, तर त्याला आनंद होईल. याचा अर्थ म्हणून सिस्टर नर्स नेहमी आनंदी वृत्तीची असावी, थोडीशी खोडकर असावी, चेहऱ्यावर तिच्या सतत स्माईल असावं है ना. आणि म्हणूनच स्माइलिंग फेस इज द मस्ट इन नर्सिंग असं सांगितलं जातं. ओके, चला आज आपला टॉपिक वेगळा आहे. आज आपण तयारी करणार आहोत जीत है ना. कारण काल मी तुम्हाला सांगितलं होतं उद्याचा टॉपिक काय असेल, तयारी जीत. ओके, तर जर आपल्याला आता तयारी करायची आहे तर आपण थोडंसं मागची पण गोष्टी बघून घेऊया. काल मी तुम्हाला काही गोष्टी शिकवल्या. हॅलो, काय काय आठवतंय तुम्हाला, काय काय शिकवता? कालचा टॉपिक आपला होता चेंज, आजचा पण टॉपिक चेंज आणि चेंजचाच एक सब्जेक्ट आहे तयारी जितकी. ओके, परंतु आपण त्या पहिल्या पार्टमध्ये काय शिकलो? बदल तर करायचा आहे स्वतःमध्ये है ना. त्याच्यावरती आपण एक गोष्ट पण बघितली है ना की पहिले स्वतः बदला, जग ऑटोमॅटिक बदलून जातं. ओके, अजून कुठं कुठं बदलायचं आहे आपल्याला? माइंडमध्ये बदलायचं आहे, अजून माइंडमध्ये बदलायचं आहे, बिहेवियरमध्ये बदलायचं आहे, थिंकिंगमध्ये बदलायचं आहे, ॲटिट्यूडमध्ये बदलायचं आहे आणि कामामध्ये बदलायचं आहे है ना. अशा 4-5 प्रकारे आपल्याला जोपर्यंत चेंजेस आपल्यामध्ये होत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये बाह्य बदल होणार नाही. कारण लक्षात घ्या, समस्त जनता ही बाह्य चेंज करण्यामध्ये गुंतलेली आहे है ना. जसं की माझा चेहरा चांगला पाहिजे, माझी केस चांगली पाहिजे, मी चांगले ड्रेस घातले पाहिजे है ना. अशा गोष्टींमध्ये लोक गुंतलेले आहेत पण अंतर्मनाचा विचार करत नाहीये. लक्षात घ्या, जोपर्यंत तुमचं अंतर्मन बदलणार नाही तुमच्यामध्ये एक्सटर्नल बदल होणार नाही. इंटरनल बदल हा खूप महत्वाचा आहे. आज तुम्ही सगळे 18 वर्षाच्या आहात आणि म्हणजे तुम्ही आता त्या वळणावर आहात की आता इथून पुढचं आयुष्य तुम्हाला स्वतः जगायचं. बरोबर. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायचे. आणि तुम्ही आज बी जर का जगाला दोष देत बसलात तर तुमच्यासारखं वेळ कोणीच नाही. लक्षात घ्या, काल आपण एक टॉपिक असा पण शिकलो, त्याचं नाव होतं पुढे. त्याचं नाव असं होतं की जग फार वाईट आहे ना. आणि त्यामध्ये आपण काय शिकलो की आपल्याला जे शिकवल्या जातंय लहानपणापासून त्याच गोष्टीचा प्रभाव आपल्यापर्यंत आजपर्यंत तो पडत आलेला आहे. समजतं काय होतं? मग लहानपणी आपल्याला शिकवलं होतं की अंधारात जाऊ नको, अंधारात भूत असतं. ते भूत आपल्याला आज पण दिसतंय है ना. आज वयवर्ष 18 है ना. सांगितलं होतं 2-4 वर्षाची असताना है ना. पण 15-16 वर्ष ती एक थिंकिंग आपल्यावरती राज्य करते. लक्षात घ्या, तर ती थिंकिंग तोडायची. आणि आपण एक स्टोरी बघितली हत्तीची. जोपर्यंत तुम्ही मेंटली काही गोष्टी तोडत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या फिलिंग सिस्टीमला तोडत नाही की ज्या गोष्टींवर आपण पहिल्यापासून विश्वास ठेवत आलोय त्या चेंज होण्यासाठी काही क्षण लागतात. लक्षात घ्या, जसं उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं की काही लोकांना वाटलं पृथ्वी चौकोनी आहे है ना. अचानक काही लोक आली बोलली गोल आहे, मग एक गोल आम्हाला बघूच द्या गोल कशी है ना. मग त्यांनी त्याच्या पद्धतीने सिद्ध केलं. कोणी बोललं की पृथ्वी फिरते है ना, एकाने कशी फिरते ते सिद्ध केलं है ना. सो काय होतं माहिती का की मनुष्याच्या ह्या पूर्ण जीवनामध्ये अनेक वेळेस अशा परिस्थिती निर्माण होतात की जिथं आपल्याला स्वतःला सिद्ध करावंच लागतं. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला सिद्ध करता त्याच वेळेस तुमचं अस्तित्व निर्माण होतं. क्लिअर होतं काय होतं? मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. पण त्याआधी आपण हा व्हिडिओ बघूयात जो आपण काल बघितला होता आणि पुन्हा एकदा आपण थोडीशी त्याच्यावर चर्चा करूयात. बघूयात तुम्ही राष्ट्रभरामध्ये काय काय शिकलात किंवा काय काय तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं.
चालू कर. The Bluetooth device is ready to pair. The Bluetooth device is connected successfully. आपण हा व्हिडिओ बघूयात आणि बघूयात आपण काय शिकलो. काल 2 वेळा आपण हा व्हिडिओ पाहिला है ना. मैं मारता रहूंगा दिन भर, झाड़ू मारता रहूंगा. सब यहीं से जाएंगे, दूसरी जगह से नहीं जा सकते. अरे उधर मत चलो, अभी काम किया है. क्या सॉरी? तुम तो सॉरी बोल के निकल जाएगा. सबका क्रिकेट अपन को सुनना पड़ेगा. सुनेगा? 20 साल से तो सुनता है. काका, नाम क्या है तुम्हारा? क्यों? कंप्लेन करने का है? मकसूद नाम है मेरा. जाओ करो. नहीं, कंप्लेन नहीं कर रहे हैं, थैंक यू बोलने हैं. सच्ची तुम बहुत मस्त काम करते हो मकसूद है. पेशेंट लोग जब ठीक होता है तो सब डॉक्टर को थैंक यू बोलता है. तुम सारा सबका कचरा पट्टी उठाता है, तुमको कोई थैंक यू नहीं बोलता. मेरे को तुमको थैंक यू बोलने का मकसूद है. थैंक यू मकसूद है. बस सुनाएगा क्या? काम करने दे. चल. सॉरी. कोई बात नहीं, चल हो जाएगा सब. काय शिकलोय आपण. मागच्या घरामध्ये तुम्ही काही इम्प्लिमेंटेशन नाही केलं याच्यावरती. मी तुम्हाला बोललो होतो की जीवनामध्ये 2 अतिशय महान शब्द आहेत, एक थँक्यू आणि एक सॉरी है ना. लक्षात मी तुम्हाला बोललो होतो. वय वर्ष 18 झाली. आपल्याला कुठल्या कोणी मदत केलेली असेल, कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने केलेली असेल, आपण आजपर्यंत त्यांना थँक्यू नाही बोललो. आपल्याकडनं कुणाचं तरी मन दुखलं गेलं असेल, काहीतरी चुकीचं झालं असेल, आपण आजपर्यंत त्याला सॉरी नाही बोललो ना थँक्यू बोललो. आणि काल मी बोललो तुम्ही थोडा वेळ काढा आणि अशा व्यक्तींशी बोल. तुम्ही बोलत नाही, नाहीतर आईशी तरी बोलायला लागलो. नाही बोलत. बोललात बोललात व्हेरी गुड. चांगलं फील आलं की वाईट फील आलं? चांगलं फील. मी आज तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे. ही स्टोरी खूप महत्त्वाची आहे. या स्टोरीला खूप सिरियसली आहे. ज्याला ही स्टोरी समजेल त्याला टॉपिक पण समजेल जो पुढचा मी तुम्हाला शिकवणार. क्लिअर होते? बघा, अनेक वर्षांपूर्वी कुठल्याही प्रकारची शाळा कॉलेजेस नसताना फक्त पुरुषांना शिक्षण दिलं जायचं, स्त्रीला शिक्षण दिलं जात असतं. ही हजारो वर्षापूर्वीची स्टोरी मी तुम्हाला सांगतो. फक्त पुरुषांना शिक्षण असायचं, स्त्रीला मात्र शिक्षण दिलं जात नसायचं. आणि पुरुषांना शिक्षण दिलं जायचं ते सुद्धा कोणते पुरुष असत? राजाचा मुलगा, ज्याला राजनीती शिकवली जायची, प्रधानाचा मुलगा है ना, व्यापाऱ्याचा मुलगा, म्हणजे समाजामध्ये जे धनी होते, ज्यांचा मागं काहीतरी वारसा होता, अशाच लोकांना शिक्षण दिलं जायचं. आणि हे शिक्षण देण्यासाठी कुठल्याही प्रकारची शाळा, कॉलेजेस, इन्स्टिट्यूट अवेलेबल नव्हते. त्यावेळेस अवेलेबल होते फक्त गुरुकुल. तिथे एक गुरु असायचा आणि 10-12 विद्यार्थ्यांना, शिष्यांना तो गुरु शिकवायचा. अशा परिस्थितीमध्ये 4 स्त्रिया एकत्र आल्या आणि ह्या 4 स्त्रिया अतिशय हुशार होत्या. आता स्त्रियांमध्ये 2 गुण असतात. त्यातला पहिला गुण तुम्हाला योग्य वाटतं तर हो म्हणा. पहिला गुण की स्त्री खूप हुशार असते, येस ऑर नो? सेकंड गुण ती फार जिद्दी असते. हॅलो, येस ऑर नो? या, म्हणजे एक तर ती हुशार असते आणि एक तर ती जिद्दी असते. हे 2 गुण प्रत्येक स्त्रीमध्ये तुम्हाला 100% सापडतील. ओके, सो ह्या हुशार पण होत्या आणि जिद्दी पण होत्या. ह्या 4 एकत्र आल्या आणि ह्या 4 एकत्र आल्यानंतर यांनी ठरवलं की आपल्याला शिक्षण घ्यायचं. ज्या परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारच्या स्त्रियांना शिक्षण दिलं जात
नसायचं. मग 4 स्त्रिया एकत्र आल्या आणि त्यांनी ठरवलं की आता आपल्याला शिकायचंय, तर मग कोणत्या गुरूंकडनं शिकायचं. त्यांनी अनेक गुरूंचा अभ्यास सुरू केला आणि शेवटी त्यांनी एका गुरुचा आणि एका गुरुकुलाचा त्या ठिकाणी अभ्यास केला आणि त्याची निवड केली की आपल्याला ह्याच गुरूंकडनं शिकून घ्यायचंय आणि ह्याच गुरुकुलामध्ये आपल्याला ते शिक्षण पूर्ण करायचंय. आणि म्हणून त्यांची सगळ्यांची वाटचाल त्या गुरुकुलाकडे सुरुवात झाली. ते गेले. गुरुकुलाच्या दरवाजाजवळ गेल्यानंतर तिथे एक द्वारपाल होता. ज्या द्वारपालांनी त्यांना अडवलं, तायांनो कुठं चाललं. त्या बोलत की हे बघ, आम्हाला तुमच्या ह्या गुरुकुलामध्ये शिक्षण घ्यायचं आहे, गुरूंना सांग, आम्हाला त्यांना भेटायचं आहे. द्वारपाल बोलला, ताईसाहेबांनो, आमच्या ह्या गुरुकुलामध्ये स्त्रीलिंगी वस्तू सुद्धा नाही, तर पूर्ण स्त्रीचा विषयच येत नाहीये. इथं स्त्रीला प्रवेश दिला जात नाही, तुम्ही इथून जाऊ शकता. त्या कशा होत्या, एकतर हुशार पण होत्या आणि दुसरा गुण जिद्दी पण होता. त्या बोलल्या, बघ, आम्ही जोपर्यंत गुरूंना भेटणार नाही तोपर्यंत इथून जाणार नाही, तू गुरूंना आमचा निरोप दे. म्हणजे निरोप द्यायचा प्रश्नच येत नाही, कारण आतमध्ये स्त्रीलिंगी वस्तू सुद्धा नाहीये. मी आजपर्यंत इथं कुठल्याही प्रकारची स्त्रीलिंगी वस्तू किंवा स्त्रीलिंगी स्त्री किंवा पुरुष तर होऊ नाही शकत आपण, है ना, कुठल्याही प्रकारची स्त्री मी आतमध्ये आजपर्यंत बघितली नाही, म्हणून मी तुमच्या कुणालाही आतमध्ये पाठवू शकत नाही. त्या जिद्दी होत्या. त्या बोलल्या की जोपर्यंत गुरु आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, आम्ही इथंच बसतो आमरण उपोषण करायला. आणि त्या बसल्या. आता बघा काय झालं की हा जो द्वारपाल होता तो द्वारपाल आतमध्ये गेला आणि गुरूंना सांगितलं की बाहेरच्या स्त्रिया आल्या आणि त्या सांगतायत की आम्हाला ह्या गुरूंकडनं शिक्षण घ्यायचं आहे. गुरुदेव आम्ही काय करू. गुरुदेव त्याच्यावर ओरडले. ते बोलले की बघ, तू आजपर्यंत एखाद्या स्त्रीला ह्या गुरुकुलामध्ये येताना बघितलंस का. तो म्हणे नाही. मग तू त्यांना कसं काय म्हणू शकतो. गुरुदेवा, मी त्यांना हे सगळं समजून सांगितलं, परंतु त्या ऐकायला तयार नाही आणि त्या बोलतात की गुरु जर नाही म्हटले तर आम्ही आमरण उपोषणाला बसू. गुरु बोलले ठीक आहे, बसू दे, थोडा वेळ थांबतील, नंतर हाकलून दे. तो बोलला की मी तुमचा निरोप दिला, परंतु गुरु काही तुम्हाला आतमध्ये घ्यायला तयार नाहीये, तुम्ही इथून जाऊ शकता. पण त्या बोलल्या की आम्ही जाणार नाही जोपर्यंत गुरु आम्हाला आतमध्ये बोलवत नाही. इथपर्यंत स्टोरी समजली. हॅलो, या व्हेरी गुड. ओके, सिरियस व्हायचं, ठीक आहे. ओके, स्माइलिंग फेसमध्ये छान दिसते, है ना, स्माइल करायचं. ओके, सो गुरु बोलले की ठीक आहे, मी आतमध्ये घेणार नाही. द्वारपाल बोलला की गुरुने आतमध्ये बोलवलेलं नाहीये. स्त्रिया पण बोलल्या की ठीक आहे, ते आतमध्ये नाही घेत, आम्ही इथंच आमरण उपोषणाला बसतो. आणि बसतो. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले. स्त्रींनी ठरवलं तर बऱ्याच दिवस उपाशी राहू शकतात ते सर. आणि त्याच्यातच त्या आता जिद्दी पण होत्या आणि म्हणून त्या बोलल्या की ठीक आहे, जोपर्यंत गुरु बोलवत नाही आम्ही इथंच थांबतो. 4थ्या दिवशी एकीला चक्कर आली, ती पडली. द्वारपालने बघितलं की पहिलीला चक्कर आलेली आहे. द्वारपाल आतमध्ये गेला आणि गुरुदेवांना सांगितलं, गुरुदेवा, बाहेर त्या 4 स्त्रिया आल्या, काय झालं. गेल्या त्या, आता काय त्यांचा विषय नाही, त्या गेलेल्या नाही आहेत, त्या इथंच आहेत. आणि त्या म्हणतात जोपर्यंत गुरुदेव आम्हाला आतमध्ये बोलवणार नाही आम्ही इथून जाणार नाही. म्हणे गुरुदेवा, आज एकीला चक्कर आलेली आहे. गुरुदेव बोलले टेन्शन घेऊ नकोस, अजून 1-2 दिवस थांबतील आणि निघून जातील. आता 4थ्या दिवशी एकीला चक्कर आली, 5व्या दिवशी दुसरीला आली, त्याच्यानंतर 6व्या दिवशी एकीला आली. आता द्वारपाल पण घाबरला, परत आतमध्ये गेला. गुरुदेवा, आता 3-4 जणींना चक्कर आलेली आहे, आता तरी तुम्ही त्यांना आतमध्ये घ्यावं, अदरवाईज एखादी मारायची है ना. तर गुरुदेव बोलले ठीक आहे, इच्छा त्यांची तीव्र दिसते, एक काम कर, त्यांना आतमध्ये घेऊन ये आणि त्यांना सांग की गुरुदेव तुम्हाला शिकवायला तयार आहे, परंतु त्या अगोदर तुम्ही तुमचं हे उपोषण तोडावं. त्यांना आपल्या भोजन कक्षामध्ये घेऊन जा, त्यांना अन्न दे, त्यांना जल दे, त्यांना भरपूर खाऊ दे. आणि त्याच्यानंतर मी माझ्या कक्षामध्ये बसलेलो आहे आणि एक एक करून एका स्त्रीला माझ्या कक्षामध्ये तू पाठव. इथपर्यंत थोडी समजते तुम्हाला. या ओके. सो आता बघा, ते आतमध्ये आलेले आहेत, भोजन कक्षात गेल्या, त्यांनी भोजन केलं, त्यांनी पाणी घेतलं, त्या तंदुरुस्त झाल्या. गुरुदेव जे आहेत ते त्यांच्या एका कक्षामध्ये बसलेले आहेत. आता द्वारपाल बोलला की तायांना तुम्हाला एक एक करून गुरुदेवांनी आतमध्ये बोलवलेलं आहे. सगळ्यात पहिल्या स्त्रीला आतमध्ये बोलवण्यात येतं. पहिली स्त्री आतमध्ये जाते, गुरूंना नमन करते, वंदन करते, गुरुच्या चरणावरती डोकं ठेवून त्यांना म्हणते की धन्यवाद गुरुदेवा, तुम्ही आम्हाला आतमध्ये बोलवलेलं आहे, तुम्ही आम्हाला शिकवणार आहात, त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. गुरुदेव म्हणतात ठीक आहे बेटा, हरकत नाही, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. म्हणे विचारा. म्हणे तुला
एवढे गुरुकुलं आहेत, एवढे गुरु आहेत, मग तू नेमकं माझ्याकडनंच शिक्षण घ्यायचा त्रास का झाला? तर ती स्त्री बोलली की आम्ही सगळ्यांचा अभ्यास केला, आमच्या असं लक्षात आलं की तुम्ही खूप छान शिकवतात, तुमचं गुरुकुल खूप सुंदर आहे आणि म्हणून आम्हाला तुमच्याच गुरुकुलामधनं आमचं शिक्षण आम्हाला पूर्ण करण्याचा या ठिकाणी मानस झाला आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. मग गुरुदेव बोलले की जसं तुझी इच्छा आहे, तुझा मानस होता की माझ्याकडनं शिकून घ्यायचंय, तशी माझी पण एक छोटीशी इच्छा आहे का मी तिला शिकवणार आहे ती त्या शिक्षणाच्या योग्यतेची आहे अथवा नाही, याच्यासाठी मी तुझी एक छोटीशी परीक्षा घेतली तर चालेल? ती कशी होती? हुशार. ती बोलले ओके, काही हरकत नाही गुरुदेवा, तुम्ही माझी परीक्षा घेऊ शकता, पण म्हणे माझी एक अट आहे, मी तुझी जी परीक्षा घेईल ह्या परीक्षेमध्ये जर का तू नापास झालीस तर तुम्हाला एक पण प्रतिप्रश्न करायचा नाही आणि इथून निघून जायचं आहे. अट मान्य आहे? ती बोलली गुरुदेवा मला अट मान्य आहे. ओके, चला ह्या पहिल्या स्त्रीची मी तुम्हाला थोडीशी ओळख करून देतो. ही जी पहिली स्त्री असते ही बॅचलर स्त्री असते, म्हणजे मुलगी असते, अनमॅरिड मुलगी ज्याला आपण म्हणू शकतो, है ना. बरं, मग आता ही मुलगी म्हणते की गुरुदेवा तुम्ही माझी परीक्षा घ्या, मी तयार आहे, काही हरकत नाही. अटीप्रमाणे जर का मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकले, मी परीक्षेत नापास झाले, तर मी एकही प्रतिप्रश्न करणार नाही आणि इथून निघून जाईल. गुरुदेव म्हणतात हे बघ, मी तुला एक स्टोरी सांगेन आणि स्टोरीच्या शेवटी एक प्रश्न विचारेन, या प्रश्नाचं उत्तर जर का तुला देता आलं तर तू इथं राहू शकतेस, अदरवाईज तू इथून निघून जायचं. डन? तयार आहेस? ती बोलली यस गुरुदेवा मी तयार आहे. आता गुरुदेव स्टोरी सांगणार आहे, लक्षपूर्वक आहे. गुरुदेव आता तिला स्टोरी सांगतात. हे बघ, तू तुझ्यासोबत 50 पुरुष एका खोल अशा समुद्रामधनं एका जहाजातनं चालला. अचानकपणे समुद्राला वादळ आलं आणि तुमचं जहाज बुडालं. तुम्ही कसे पोहत एका निर्मनुष्य अशा किनारपट्टीवर आला. आता मला सांग, तुझ्यासोबत किती पुरुष आहेत? 50 पुरुष आहेत. आता माझा प्रश्न असा आहे की ह्या 50 पुरुषांपासून तू तुझं स्वतःचं संरक्षण कसं करशील? प्रश्न समजला? स्टोरी समजली? ओके. आता बघा, त्या मुलीने स्टोरी ऐकून घेतली, थोडा विचार केला आणि तिने उत्तर द्यायला सुरुवात केली. ती बोलली गुरुदेवा मी काय करेन, मी पोहत पोहत समुद्र किनारपट्टीवर येण्यापेक्षा मी पोहत पोहत खोल समुद्रामध्ये जाईल आणि माझा जीव देऊन टाकेल. ना रहेगा बास ना बजेगी बासरी. गुरुदेव बोलले की आजपर्यंत आत्महत्या करणं, जीव देणं, सोडून देणं हा कुठल्याही परिस्थितीचं उत्तर झालेलं नाही. बरोबर? बर, हा झाला एक पार्ट. आता सेकंड पार्ट आपण तिचा समजून घेऊया. एक तर ती कोण होती? बॅचलर होती. बरोबर? तिला अनुभवाची कमी होती. तिला फक्त एक गोष्ट सांगितली गेली होती का स्त्रीकडे सगळ्यात अनमोल गोष्ट जर कुठली असेल तर ती म्हणजे तिची इज्जत, इज्जत है ना, आणि त्याच्यासाठी स्वतःचा जीव गेला तरीही चालेल. त्याच अनुभवाच्या जोरावर ती गुरूंशी बोलत होती, पण तिने काही गोष्टी समजून नाही घेतल्या, काही गोष्टी गुरूंच्या तिच्या लक्षात नाही आल्या आणि त्यामुळे तिने उतावळपणाने उत्तर दिलं की मी त्या 50 पुरुषांबरोबर पोहत पोहत समुद्र किनारपट्टीवर येण्यापेक्षा मी काय करेन, पोहत पोहत खोल समुद्रात जाईन आणि माझा जीव देऊन टाकेन. याला म्हणतात लॅक ऑफ नॉलेज, म्हणजेच अनुभवाची कमतरता. लक्षात घ्या. आता बघा, तुम्ही इथं बसला तेवढ्या जणी, तुम्ही इथं आलात, तुम्हाला आता साधारण 4-5-6 दिवस आले. बरोबर? आताशी तुम्हाला सिस्टीम समजायला लागली है ना, पण काय डे 1ला आले तेव्हा तुम्हाला समजलेली होती सिस्टीम? काय तुम्हाला असं वाटत होतं की मी इथं काय करायचंय, मी इथं टिकेल का, माझ्यासाठी होईल का, अनेक प्रश्न होते ना डोक्यामध्ये. लक्षात घ्या. मग काय होतंय, जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीला समजून घेत नाही तोपर्यंत ती गोष्ट तुमची होऊच शकत नाही. क्लिअर होतं काय म्हणतोय? लक्षात घ्या. आता बघा, तुम्ही बालवाडीपासून विषय शिकत आहात मराठी, येस ऑर नो? म्हणजे तुम्ही अंगणवाडीत गेलात तर नाचरे मोरा होतं है ना, पहिलीला गेलात तर मग छगन गगन मगन होते है ना, मग 5वीला आलात तर धडे होते, 10वीला गेलात परत धडे होते, 11वी 12वीला पण धडेच होते. सिस्टीम डेव्हलप होत गेली, पण विषय एकच होता है ना. जसं की तुम्हाला 5वीला पण इंग्रजी होता आणि 10वीला पण होता, 12वीला पण होता, पुढं पण राहील आणि आज पण आहे. बरोबर? सो प्रत्येक विषयांची तुमच्याकडे कनेक्टिव्हिटी होती. समजतंय काय होतं? आता बघा, तुम्ही इथं आलात, तुम्हाला पहिला सब्जेक्ट होता ॲनाटॉमी, शरीर रचनाशास्त्र. त्याच्या आधी कधी शिकला होता? माहिती तुम्हाला नाही. नंतर दुसरा सब्जेक्ट आला गायनॅक, याच्या आधी कधी शिकला होता? नाही. मग आल्या फर्स्ट एडच्या मॅडम है ना.
प्रथमोपचार याच्या आधी कधी शिकला होता नाही. मग राहिलं सायलं तर परत मी पण आलो, मी काहीतरी वेगळंच शिकवायला लागलो. हॅलो, म्हणजे काय झालं की तुमच्या समोर वेगवेगळे विषय आले बरोबर, आणि ज्या विषयांची तुमच्याकडे कनेक्टिव्हिटी बिलकुल नाही. आपलं माइंड लिंकवर काम करतं. लक्षात येत आहे, आपलं जे माइंड आहे ते लिंकवर काम करतं. आता ह्या विषयांची तुमच्याकडे लिंक नाही तर तुम्हाला अवघड जाईल की सोपं वाटेल. हॅलो, पहिल्या दिवशी तर टेन्शन आलं होतं बरोबर की नाही. मग याचाच अर्थ काय होतो, जोपर्यंत आपण एखाद्या विषयाला समजून घेत नाही, सिस्टीमला समजून घेत नाही, तोपर्यंत तो विषय ती सिस्टीम आपल्याला आपलंसं करत नाही. लक्षात घ्या, तिने तीच चूक केली. लक्षात येते. आता बघा, आता बऱ्याचशा मुलींना काही समजणार नाही, काही समजेल है ना. आता ज्यांना समजणार नाही त्या काय करतील माहिती का, बापरे इतकं अवघड असतं. घरी आईला जाऊन सांगतील, पप्पाला जाऊन सांगतील खूप अवघड आहे. हॅलो, पण जर समजण्याचा प्रयत्न केला तर फार सोपं आहे. मी तर बोललो तुम्हाला, नर्सिंग हे दोनाच्या पाडापेक्षा सुद्धा सोपं आहे. लक्षात घ्या, डॉक्टर पेशंट तपासतात है ना, डॉक्टर निदान करतात, तुमच्या हातामध्ये एक कागद लिहून देतात ट्रीटमेंटचा, आणि तुम्हाला ती ट्रीटमेंट फक्त वेळोवेळी पेशंटला द्यायची असते. सोपं का अवघड आहे? सोपं आहे. परिस्थिती तुम्हाला जी दिसते ती तुम्हाला डॉक्टरांना कळवायची असते. फॉर एक्झाम्पल, पेशंट क्रिटिकल होत असेल, कॉम्प्लिकेटेड होत असेल तर तुम्हाला सरांना कळवायचं तुमच्या. तो पेशंट ओके असेल, त्याला जर का बरं वाटत असेल तरी तुम्हाला सरांना रिपोर्टिंग करायचंय. सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. सिस्टीमला समजून घ्या, विषय ऑटोमॅटिक सोपा होईल बरोबर. आता ह्या विषयांची कनेक्टिव्हिटी नाहीये म्हणून तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल, पण मी तुम्हाला खूप मोठं सिक्रेट आज या ठिकाणी सांगणार आहे. एक गुरुमंत्र तुम्हाला देणार आहे. तयार आहात घ्यायला? हॅलो, तयार आहात? पहिला नियम आहे आपला जोरात बोलायचं. काय करायचंय? जोरात बोलायचंय. ओके, सो मी तुम्हाला गुरुमंत्र देणार आहे. गुरुमंत्र असा आहे, समझा तो अच्छा, समझा तो अच्छा, नहीं समझा तो और भी अच्छा. समझा तो अच्छा और नहीं समझा तो और भी अच्छा. कम से कम हमको इतना तो समझा कि हमको कुछ नहीं समझा. हेलो, गुरुमंत्र लक्षात येतोय? ओके, समझा तो अच्छा, नहीं समझा तो और भी अच्छा, कम से कम हमको इतना तो समझा कि हमको कुछ नहीं समझा. लक्षात घ्या, न समजणं ही सुद्धा खूप मोठी समजदारी आहे. आपला प्रॉब्लेम काय माहिती का, समजत काय नाही पण समजण्याचा आव नाही. आणि तो जसं की तुमचा मास्तर तुम्हाला शेवटी विचारायचा, समजलं का सगळ्यांना? काय उत्तर द्यायचे तुम्ही? येस सर. परीक्षेच्या वेळेस कळलं काय समजलं नव्हतं. हॅलो, समजतंय तुम्हाला? इथं तसं नाही करायचं, बिकॉज हा एक प्रोफेशनल कोर्स आहे. तुमच्या हातामध्ये एखाद्या रुग्णाचा जीव आहे बरोबर. तुम्हाला नाही समजलं ना, परत परत विचारा, अडचण नाही, समजून घ्या, विषयाला सोपं करा, अजून सोपं होईल. ओके, सो पहिल्या श्रेणी उत्तर काय दिलं की मी पोहत पोहत समुद्रामध्ये जाईल, खोल समुद्रामध्ये जाईल आणि माझा जीव देऊन टाकेल. गुरुदेव बोलले आजपर्यंत कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हे आत्महत्या राहिलेलंच नाहीये. लक्षात घ्या, पळणारा कधी जिंकत नाही आणि जिंकणारा कधी पळत नाही. समजते तुम्हाला? पळणारा कधी जिंकत नाही आणि जिंकणारा कधी पळत नाहीये. परिस्थितीशी जो फाईट करतो, परिस्थितीशी जो समजून घेतो, परिस्थितीशी जो जुळवून घेतो तोच विनर असतो. आता पुढचं भवितव्य तुमचं तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हाला नाही समजत ना, वारंवार विचारा. कळतंय? वारंवार विचारा, समजून घ्या विषयाला. अजून पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, तुम्हाला शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या की हे 4-5 येडे येतात आणि एकच गोष्ट शिकवतात, ते म्हणजे शरीर. कोणीतरी येतं शरीर आवडतं, कोणीतरी येतं शरीराची काळजी सांगतं, कोणीतरी येतं शरीराचे रोग समजवतं, कोणीतरी येतं त्याच्यावर उपचार शिकवतं. लक्षात येतंय? म्हणजे पुढे एकच आहे, ब्रांचेस वेगवेगळा आहे. क्लिअर होतंय काय होतंय? तर आपल्याला पूर्णपणे बॉडीवरच शिकायचं आहे आणि सगळे सब्जेक्ट त्याच्याशीच कनेक्ट आहेत. लक्षात घ्या, याच्यासाठी फक्त तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, कंटिन्यू यावं लागेल, रेग्युलर यावं लागेल. तुमचं जितकं रेग्युलर इथं तुम्ही येणं कराल, जितकं तुम्ही रेग्युलर इथं राहाल तितकं तुमच्या लक्षात येईल. तुम्ही डिस्कनेक्ट झालात तुम्हाला काहीच लक्षात येणार नाही, कारण ॲनाटॉमीमध्ये पुढं काय शिकवणार आहे हे तुम्हाला माहिती नाही. आणि जर का पुढं काय शिकवणार आहे हे जर का तुम्ही आज मिस केलं तर परवाचं काहीच कळणार नाही. क्लिअर होतंय काय होतंय? म्हणून कंटिन्यू राहणं गरजेचं आहे. कंटिन्युएशन इज द सिक्रेट ऑफ सक्सेस. सततता, नियमितता हीच यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही जितकं सतत राहाल या क्षेत्रामध्ये तितकं हे क्षेत्र तुमचं होऊन जाईल आणि तुम्हाला समजलं त्याच्यातून सोपं होऊन जाईल. क्लिअर होत आहे? तर पहिल्या स्टेजचं उत्तर चुकलंय की बरोबर आहे?
चुकलेला आहे. अट काय होती? एकही प्रतिप्रश्न करायचा नाही आणि इथून निघून जायचं. ओके, उरल्या किती आता बाहेर? 3. आता दुसरीला बोलवलं जातं. ही जी दुसरी स्त्री असते ही मॅरिड स्त्री असते, म्हणजे हिला समाजाचं नॉलेज असतं, पुरुषांचा तिला अभ्यास असतो. ओके, ही आतमध्ये येते, ही पण गुरुच्या चरणावर डोकं ठेवते, गुरुंना म्हणते की धन्यवाद गुरुदेवा, तुम्ही आम्हाला आतमध्ये घेतलात, तुम्ही आम्हाला शिकवणार आहात, त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. गुरुदेव ठीक आहे, सगळं मान्य आहे, पण मीच का, माझ्याकडूनच का शिकून घ्यायचंय? ती म्हणते गुरुदेव आम्ही खूप अभ्यास केला, आम्हाला कळलं की तुम्ही खूप छान शिकवता, तुमच्या गुरुकुलामध्ये सगळ्या चांगल्या प्रकारच्या विद्या आम्हाला शिकायला मिळतील, तुमचं गुरुकुल खूप सुंदर आहे आणि म्हणूनच आम्ही तुमच्याकडे ॲडमिशन घेतोय गुरुदेवा, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत, तुम्ही आम्हाला शिकवणार आहात. गुरुदेव ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. जसं तुला वाटतं ना का तू माझ्याकडनं शिकावं, तसं मलाही वाटतंय का मी तिला शिकवणार आहे ती त्या शिक्षणाच्या योग्यतेची आहे किंवा नाही. काय मी तुझी एक छोटीशी परीक्षा घेऊ शकतो? ती पण कशी होती? हुशार. ती बोलली काहीच हरकत नाही गुरुदेवा, तुम्ही माझी परीक्षा घेऊ शकता. गुरुदेव म्हणतात हे बघ, त्या परीक्षेचा एक अट आहे. अट अशी आहे की मी तुला एक प्रश्न विचारेन, त्या प्रश्नाचं उत्तर जर का तुला देता आलं, म्हणजेच काय, त्या परीक्षेमध्ये जर का तू पास झालीस तर तू इथं राहू शकतेस, अदरवाईज एकही प्रतिप्रश्न न करता इथून निघून जायचं. अट मान्य आहे? ती बोलली हो गुरुदेवा, मला अट मान्य आहे. आणि मग गुरुदेव तिला स्टोरी सांगायला पुन्हा एकदा सुरू होतात. गुरुदेव म्हणतात हे बघ, तू तुझ्यासोबत 50 पुरुष खोल अशा समुद्रामधनं एका जहाजातनं तुम्ही चाललात, अचानकपणे समुद्राला वादळ आलं, तुमचं जहाज बुडालं, तुम्ही कसे कसे पोहत एका निर्मनुष्य अशा किनारपट्टीवर पोहोचला. आता माझा प्रश्न असा आहे की तुझ्यासोबत किती पुरुष आहेत? 50. आता माझा प्रश्न असा आहे की ह्या 50 पुरुषांपासनं तू तुझं स्वतःचं संरक्षण कसं करशील? या स्त्रीने थोडासा विचार केला आणि तिने सांगितलं गुरुदेवा, मी काय करेन, मी ह्या 50 पुरुषांपैकी जो बलाढ्य असेल, म्हणजेच काय, जो पैलवान असेल, तगडा असेल, त्याच्याशी मी लग्न करून घेईन आणि तो पुरुष ह्या 49 पुरुषांपासून माझं संरक्षण करेल. गुरुदेव म्हणतात की बघ, एक पुरुष मग तो कितीही बलवान असू दे, तो दारासिंग सारखा असू दे, तो किंग कॉंग असू दे, तो अंडरटेकर असू दे, है ना, तो कुणीही असू दे, एक भारी पडेल का 49? हॅलो, एक भारी पडेल का 49? 49 भारी पडतील, है ना. मग तिने असं उत्तर का दिलं? जर आपण तिचा अभ्यास करूया, तिने हे उत्तर द्यायचं कारण असं होतं का ती एका समाजात राहून आलेली स्त्री होती आणि त्या समाजाची जी प्रथा काय होती, त्या समाजामध्ये एक स्त्री एका पुरुषाशी लग्न करते आणि तो पुरुष इतर पुरुषांपासून त्या स्त्रीचं संरक्षण करतो. हे समजно? या पण कोणत्या पुरुषांपासून संरक्षण करतो? त्या पुरुषांपासून ज्या पुरुषांच्या घरात ऑलरेडी आई आहे, बायको आहे, बहीण आहे, वहिनी आहे, बरोबर. इथं कुणाचं कुणी होतं का? नाही. याचाच अर्थ काय होता की ते 49 जे होते ते एकावर भारी पडणार होते आणि गुरुदेव बोलले मग एक भारी पडेल की 49? मग 49 भारी पडणार होते, बरोबर. आता लक्षात घे, तिचा हा होता अनुभव आणि अनुभवाच्या जोरावर तिने दिलं होतं उत्तर. क्लिअर होतं सगळं? मग याचाच अर्थ काय लक्षात येतो आपल्याला की आपला जो मागचा अनुभव आहे तो परत पुढं कामाला येईल याची काही गॅरंटी. म्हणजे काल जो तुमचा एक्सपिरियन्स होता तो आजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला कामाला येईल याची काही एक गॅरंटी नाहीये, लक्षात घ्या. मग याचाच अर्थ काय होतो की याच्या अगोदर तुमचं शिक्षण जरी 10वी असेल, जरी 12वी असेल, काही तर काहीच कामाला येणार नाही. क्लिअर होतंय काय होतंय? समजतंय? इथं तुम्ही आलात, इथं तुम्हाला नवीन शिकायचं, इथला अनुभव तुम्हाला नवीन स्वतःच्या गाठीशी बांधायचा आहे आणि त्या गाठीशी बांधलेल्या अनुभवाच्या जोरावर तुम्हाला प्रॅक्टिकलला जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल का थेअरी वेगळी आहे आणि प्रॅक्टिकल वेगळा आहे. समजतंय तुम्हाला? कारण आजचा अनुभव उद्या कामाला येत नाही, ही वास्तविकता आपण स्वीकारली पाहिजे. म्हणून आज जे तुम्हाला नॉलेज दिलं जात आहे, आज जे तुम्हाला शिकवलं जात आहे ते आज परफेक्ट शिकून घ्या, कारण उद्या परत तुमच्यासाठी वेगळा एक्सपिरियन्स वाढवून ठेवलेला आहे. क्लिअर होतंय काय होतंय? मग आता एक भारी पडेल की 49? 49 भारी पडते. मग तिथं दारासिंग असो, किंग कॉंग असो, अंडरटेकर असो, हां साऊथ इंडियन हिरो असेल तर भागेल, कारण त्याच्या एका बुकीमध्ये 10वी सोडून जात आहे ना. पण इट्स नॉट मूवी,
हा काय पिक्चर नाहीये, इट्स अ रिअल लाईफ है ना. मग गुरुदेव बोलले की बाई तुझं उत्तर चुकलेलं आहे, तू सुद्धा इथून जाऊ शकतेस है ना. अट काय होती, प्रतिप्रश्न करायचा नाही. आता किती उरल्यात बाहेर, 2. आता तिसरीला बोलवलं जातं. आता तिसऱ्या स्त्रीविषयी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. ही जी तिसरी स्त्री असते ही जरा वेगळ्या वातावरणातून आलेली असते. म्हणजेच काय, ही वेश्यावृत्तीमधून आलेली असते. आता तिचा अनेक पुरुषांशी संबंध आलेला होता, हा तिचा अनुभव बरोबर. आता तिसरी स्त्री आतमध्ये आली, तिने गुरुंच्या डोक्यावर पाय दिला, गुरुंना नमन केलं, वंदन केलं. तुम्ही माझ्या सोबत आहे की नाही मला चेक करावं लागेल ना, नाही तर स्टोरी तर पाहून झाली. ओके, तर ही आली, तिने गुरुंच्या चरणावर डोकं ठेवलं, गुरुंना धन्यवाद व्यक्त केले की गुरुदेवा तुम्ही मला शिकवणार आहात असं वगैरे सगळं. गुरुदेव म्हणले ठीक आहे, मीच का. परत तिने तेच उत्तर दिलं ज्या बाकी दोघींनी दिलं होतं की तुम्ही फार छान शिकवता म्हणून तुमच्याकडनं शिकून घ्यायचे. गुरुदेव ठीक आहे, तुला जसं वाटतं ना तू माझ्याकडे शिक्षण घ्यावं, तसं मलाही वाटतं मी जिला शिकवणार आहे ती त्या शिक्षणाच्या योग्यतेची आहे किंवा नाही. मी तुझी एक छोटीशी परीक्षा घेऊ का. ती पण कशी होती, हुशार है ना. ती बोलली यस गुरुदेवा घ्या तुम्ही माझी परीक्षा. गुरुदेव म्हणतात बघा अट अशी असेल, तू जर परीक्षा पास झालीस तर तू इथं राहू शकतेस, अदरवाईज एक पण प्रश्न न विचारता इथून निघून जायचं. गुरुदेव पुन्हा स्टोरी सांगायला सुरुवात करतात. गुरुदेव म्हणतात तेव्हा तू तुझ्यासोबत 50 पुरुष एका खोल समुद्रामधनं एका जहाजातनं तुम्ही चाललाय. अचानकपणे समुद्राला वादळ आलं, ओके, आणि तुमचं जहाज बुडालं. तुम्ही कसे बसे पोहत एका निर्मनुष्य अशी किनारपट्टीवर पोहोचला. आता मला सांग तुझ्यासोबत किती पुरुष आहेत, 50. आता मला सांग, माझा प्रश्न असा आहे की या 50 पुरुषांपासून तू तुझं स्वतःचं संरक्षण कसं करशील. तिने 5 मिनिटं विचार केला, 5 मिनिटं पण नाही, 1-2 मिनिटं विचार केला आणि तिने गुरुंना हात जोडून सांगितलं गुरुदेव यात प्रॉब्लेम काय आहे. तिने उत्तर काय दिलं, यात प्रॉब्लेम काय आहे. तिचा एक्सपिरियन्स वेगळा होता, तिचा अनुभव वेगळा होता. ती अनेक पुरुषांशी सहवास करून आलेली स्त्री, तिला पुरुषांविषयी मनामध्ये भीतीच नव्हती. लक्षात येते. आणि मग गुरुदेव काय बोलले की जर तुला प्रॉब्लेम नाही तिथं आले कशाला. हॅलो, समजतंय ना, तू माझ्याकडनं शिकून काय करून घेणार आहेस. बघा, जोपर्यंत तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम नसतात ना तोपर्यंत आयुष्याला खरोखर जगण्याचा आनंदच येत नाही. आज तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत म्हणून तुम्ही बसला, आणि निसर्गाने शिकवलंय, कमळ चिखलात आलंय. हॅलो, गुलाबा काट्यांवर येतो है ना, गुलाबाच्या फुलाला किती काटे खाली, लक्षात घ्या. अजून हिरा कोळशाच्या खाणीत सापडतो, लक्षात घ्या. निसर्गाने आपल्याला शिकवलंय प्रॉब्लेम्स आहेत म्हणून तर जीवन आहे. तुम्ही घेऊन बसलात, तुम्हाला प्रॉब्लेम आहे, तुम्हाला तुमचं अस्तित्व शोधायचंय म्हणून तुम्ही इथं बसलात, नाही तर तुम्ही कशाला आला असता इथं. समजतंय ना, कळतंय ना काय बोलतोय. गुरुदेव काय बोलले, तुला प्रॉब्लेमच नाही येत ना, मग आलीच कशाला इथं. तसे आपल्यात पण काही सॅम्पल बसले. सर नाही केलं नर्सिंग कंप्लीट तर काही फरक नाही पडत, पाड्यावरचा सोमल्या पाहून ठेवलाय पप्पांनी. गेल्या गेल्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. समजतंय ना, माझी पोरं शिकलीच पाहिजे, काही प्रॉब्लेम नाहीये. माझ्या आई वडिलांना मदत केलीच पाहिजे, काही प्रॉब्लेम नाहीये. मी माझ्या घरच्यांसाठी सपोर्ट केलाच पाहिजे, काही प्रॉब्लेम नाहीये. सर शहाणपणा कमी करा, मी माझ्या पद्धतीने शिकेल, शिकली तर शिकली, नाही शिकली तर काय प्रॉब्लेम. मग आलेच कशाला. हो, मी काल तुमच्याशी 3.5 तास बोलतो, आज पण कदाचित तेवढाच वेळ तुमच्याशी. माझी एनर्जी किती वेस्ट झाली, समजतंय ना. एका मुलीसाठी, किती मुलीसाठी, एका मुलीसाठी मी एवढी एनर्जी खर्च करतोय. आणि जर का तुम्हाला प्रॉब्लेमच नसतील तर माझं लेक्चर ऐकून सुद्धा काही उपयोग होणार. जिला प्रॉब्लेम नसतील तिने उद्याच्या उद्या नर्सिंगचं ऍडमिशन कॅन्सल करावं, घरी जावं आणि आनंदात राहावं. क्लिअर होतंय काय बोलतोय. जर प्रॉब्लेम्स असतील तर 100% इथं थांबा, सोल्युशन या सिस्टीम मध्ये तुम्हाला मिळणार. क्लिअर होतंय. उत्तर चुकलंय की बरोबर आहे. माझं नाही, तिचं चुकीचं आहे है ना. आणि मग गुरुदेव बोलले की अट काय होती, एक पण प्रतिप्रश्न करायचा नाही आणि इथून निघून जायचं. आता बाहेर किती उरल्यात, चला तिला पण बोलून घेऊयात, पुढच्या लेक्चर कडे जायचंय आपल्याला है ना. आता त्या चौथीला पण बोलवल्या जातात आतमध्ये, ती पण येतं, गुरुंच्या चरणांवरती डोकं ठेवते, नमन करते, वंदन करते, धन्यवाद व्यक्त करते. परत गुरुदेव विचारतात मीच का,
ती म्हणते तुम्ही खूप छान शिकवता, गुरुकुल खूप छान आहे, विद्या आम्हाला इथून खूप चांगली मिळेल म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. गुरुदेव म्हणतात तुझी जी इच्छा आहे ना माझ्याकडनं शिकून घ्यायची, तशी माझी पण एक इच्छा आहे का मी जिला शिकवणार आहे ती त्या शिक्षणाच्या योग्यतेची आहे किंवा नाही. काय मी ती छोटीशी एक परीक्षा घेऊ. ती पण कशी होती, हुशार. ती बोलली हो गुरुदेवा तुम्ही बिंदास माझी परीक्षा घ्या. आणि मग गुरुदेव म्हणतात की अट आहे त्या परीक्षेला, जर तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलीस तर तुला इथं थांबता येईल, अदरवाईज तू एकही प्रतिप्रश्न न करता निघून जायचं आहे. गुरुदेव मान्य आहे. गुरुदेव पुन्हा एकदा स्टोरी सांगायला सुरुवात करतात. गुरुदेव म्हणतात हे बघ मी तुला एक स्टोरी सांगेन, स्टोरीच्या शेवटी एक प्रश्न विचारेन, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंस तू राहू शकतेस, अदरवाईज इथून निघून जायचं आहे. स्टोरी सुरू झाली. गुरुदेव म्हणतात हे बघ तू तुझ्यासोबत 50 पुरुष एका खोल अशा समुद्रामधून तुम्ही चाललात एका जहाजाने. अचानकपणे समुद्रामध्ये वादळ आला आणि तुमचं जहाज बुडालं. तुम्ही कसे पोहते का निर्मनुष्य अशा किनारपट्टीवर आला. तुझ्यासोबत किती पुरुष आहेत? 50 पुरुष आहेत. आता माझा प्रश्न असा आहे, या 50 पुरुषांपासून तू तुझं स्वतःचं संरक्षण कसं करशील? काय बोलत की तुमच्यासारखीच गुरु पाहत असतील माझ्या पाहत. गुरुदेवांना काय वाटतं हिला काय स्टोरी समजली, कदाचित मी खूप फास्ट सांगितलं. ती म्हणते हे बघ बेटा मी पुन्हा स्टोरी सांगतो तुला. तू तुझ्यासोबत 50 पुरुष एका खोल अशा समुद्रामध्ये एका जहाजातनं चालला. समजलं तुला इथपर्यंत? येस. आता समुद्रावर आलं वादळ, तुझं उडालं जहाज, तुम्ही कसे पोहत आले निर्मनुष्य किनारपट्टीवर. तुझ्यासोबत आहेत 50 पुरुष. आता प्रश्न असा आहे या 50 पुरुषांपासून तू तुझं स्वतःचं संरक्षण कसं करशील? परत काही बोलत नाही. गुरुंना वाटतं कदाचित तिला ऐकायला येत नाही, थोडं जोरात सांगू है ना. गुरु परत स्टोरी सांगायला सुरुवात करतात. हे बघ तू तुझ्यासोबत 50 पुरुष एका खोल अशा समुद्रामध्ये एका जहाजातनं चालले. कळलं? येस. आता समुद्राला आलं वादळ, तुमचं जहाज बुडालं. कसे पोहत तुम्ही निर्मनुष्य किनारपट्टीवर आलात. आता तुझ्यासोबत किती पुरुष आहेत? 50. आता प्रश्न असा आहे की या 50 पुरुषांपासून तू तुझं स्वतःचं संरक्षण कसं करशील? ती परत काही बोलत नाही. पण यावेळेस मात्र ती एक कृती करते. ती दोन्ही हात जोडते, गुडघ्यांवर येते आणि गुरूंच्या पायावर डोकं ठेवते आणि गुरूंकडे बघून गुरूंना म्हणते तुम्हीच सांगा ना. आणि गुरुदेव म्हणतात तू इथं राहू शकतेस. परत एक प्रश्न, असं काय तिने केलं का गुरूंनी तिला ठेवून घेतलं आणि काय कारण होतं? ओके बोल. नाव काय तुझं? निकिता. पहिला नियम जोरात बोलायचं. माझं नाव निकिता आहे आणि त्यांनी का ठेवून घेतले याचं कारण म्हणजे त्यांनी एकच प्रश्न सांगणार होते पण 3 वेळा तोच प्रश्न तिला सांगितले. तर अच्छा तुला असं वाटतं की तिला 3 वेळा सांगितल्यामुळे तिला लवकर समजलं? नाही, मग त्यांनी फक्त एकच प्रश्न सांगण्याचा हे केला पण त्यांनी तोच प्रश्न 3 वेळा सांगितला. पण हा प्रश्न त्यांनी आधी तिघींना पण विचारला होता. हा पण प्रत्येकाला वेगवेगळं नाही, स्टोरी तर तीच होती, वेगळी स्टोरी नव्हती. मग असं काय झालं? मला असं वाटतं की गुरूंकडे पण त्याचं उत्तर नव्हतं. बापरे. अजून कोणाला काय वाटतं? तुला काय वाटतं असं काय झालं की गुरुंनी तिच्या परिस्थितीशी लढायला शिकवणारे गुरुच असतात ना. मग जेव्हा त्यांच्याकडून शिक्षण घेईल तेव्हा ते शिकेल ना कसं लढायचं. ओके तुला काय वाटतं? चालतंय. असं का केलं गुरुंनी की तिला ठेवून घेतलं? त्याच्या मागे एकच कारण होतं. प्रश्न कोणी विचारला होता? उत्तर द्यायची जबाबदारी कोणाची होती? बाकीच्यांनी काय केलं? स्वतःचं डोकं वापरलं, शहाणपणा केला, चुकीची उत्तरं दिली. कळतंय ना. आणि अजून तुमचा महत्वाचा विषय असा आहे की ज्या वेळेस तुम्ही गुरुला सरेंडर होता है ना, ज्या वेळेस तिने हात जोडले, ती गुडघ्यावर आली, ती गुरुंना पूर्णपणे समर्पित झाली है ना. समर्पित झाल्यानंतर गुरु बोलले का तू इथं राहू शकतेस कारण तुझी शिकण्याची इच्छा आहे. समजतंय? जोपर्यंत तुमची इच्छा आहे शिकण्याची गुरु तुम्हाला शिकवतात. जिथं तुमची इच्छा संपली गुरु सुद्धा स्टॉप होऊन जातात. क्लिअर होतंय काय बोलतोय?
मग याचा अर्थ काय होतोय की तुम्हाला जर बेस्ट नर्स बनायचं असेल तर तुम्हाला जे गुरु भेटत जातील त्यांच्या पुढे नेहमी सरेंडर व्हा. मला येतं सर, मी तुम्हाला शिकवते हा प्रयत्न करू नका, किंवा मला खूप माहिती आहे, मला मागचा अनुभव एवढा मोठा आहे हा सांगण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुम्ही जितकं त्या ठिकाणी जास्त बोलण्याचा प्रयत्न कराल, विषय सोडून बोलण्याचा प्रयत्न कराल, गुरु तुम्हाला बायकॉट करतील, म्हणतील जरा जास्तच बडबडी आहे ना. जसं बाकी तिघींनी केलं तसं आपल्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं. म्हणून काय करा, ज्या वेळेस तुम्हाला एखादी टीचर शिकवेल नीट ऐकून घ्या, समजून घ्या, आणि नसेल समजलं तर प्रश्न विचारा. प्रश्न विचारायचे तर अभ्यास करावा लागेल. याच्यावर नो हॅलो. मग खाली जाऊन नुसतंच मोबाईल बघण्यापेक्षा आपल्याला वया काढाव्या लागतील. आज काय शिकवलं होतं मॅडमनी, त्याच्यामध्ये काय मला नाही समजलं हे आपल्या मॅडमना विचारावं लागेल. कारण शिकवलंय कुणी? मॅडमनी. प्रश्न कुणी विचारलाय? मॅडमनी. उत्तर द्यायची जबाबदारी सुद्धा कुणाची आहे? मॅडमची. पण पहिले मी समर्पित तर झाली पाहिजे, नाही तर मला थोडंसंच कळलं होतं, त्याच्या जोरावर मी एक पान लिहून टाकलं. हा प्रोफेशनल कोर्स आहे, इथं थापा चालत नाही. लक्षात ठेवा, इथं प्रॅक्टिकल वर्क आहे. इथं 100% तुम्हाला प्रॅक्टिकलीच गोष्टी समजून घ्याव्या लागतात आणि प्रॅक्टिकलीच काम करावं लागतं. तेव्हाच तुमच्यातनं बेस्टनेस त्या ठिकाणी काम करत. क्लिअर होतोय काय बोलतोय? चला, आजचा टॉपिक जो आहे त्याचं नाव आहे तयारी जिंकी. आता जिंकायचं नाही तुम्हाला, याच्यावर नो. जर जिंकायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं समर्पण गरजेचं आहे. कारण मी जे शिकवणार आहे त्यासाठी ही तुमची झाली ती पहिले तयारी. ओके. आणि आता तुमची तयारी होईल मेंटली. ओके. चला, एक लक्षात घ्या, जीत से पहिले हर कोई झिरो होता है. जिंकण्याच्या अगोदर प्रत्येक व्यक्ती काय असतो? झिरो असतो. लक्षात घ्या. आता अशा अनेक झिरो तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे. आपण पुरुषांमध्ये बोलण्यापेक्षा आपण स्त्रियांमध्ये बोलूया. अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या जन्माला आल्या त्यावेळेस झिरो होत्या, पण स्वतःच्या कर्तृत्वाने, वक्तृत्वाने, नेतृत्वाने त्यांनी ह्या जगाला असा काही संदेश देऊन गेला की त्या आज अजरामर होऊन गेल्या. त्यातल्याच काही मी तुम्हाला दाखवणार आहे. जशा की सगळ्यात पहिल्या मी तुम्हाला या ठिकाणी दाखवेल. त्यांचं नाव आहे राजमाता जिजाऊ. शिवाजी महाराजांना ज्यांनी घडवलं, ज्यांनी जन्माला घातलं है ना. जर शिवाजी महाराज आले नसते जिजाऊंच्या पोटी तर आपल्यावर हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची जी काही स्वप्नाची जी काही त्यांची हे होती, म्हणजे जे काही स्वप्न होतं राजमाता जिजाऊंचं, ते पूर्णच झालं नसतं. लक्षात घ्या. मग ज्यावेळेस जिजामाता जन्माला आल्या त्या झिरोच होत्या ना, पण त्यांनी त्यांच्या वक्तृत्वाने, नेतृत्वाने हे सिद्ध केलं, कर्तृत्वाने हे सिद्ध केलं. त्यांनी शिवाजी महाराजांसारखा पुत्र जन्माला घातला. झाशीची राणी लक्ष्मीबाई. लक्षात घ्या, मेरी झाशी नाही दूंगी है ना. युद्धनीतीमध्ये निपुण, कलागुण संपन्न. बरोबर. ज्यावेळेस इंग्रजांनी त्यांच्या किल्ल्यावरती हमला केला त्यावेळेस इंग्रजांशी एकटा लढत राहिल्या आणि किल्ल्यावरनं घोड्यासह उडी मारणाऱ्या त्या पहिल्या महिला बनल्या. लक्षात घ्या. ओके. त्यानंतर त्याच्या मागचा जर इतिहास पाहिला तर त्या जन्माला त्या झिरोच होत्या, पण त्यांच्या कर्तृत्वाने, नेतृत्वाने है ना, आणि त्याच्या स्वतःच्या कष्टाच्या बळावरती त्या स्वतः सिद्ध झाल्या. त्याही झिरोच होत्या. त्यानंतर सावित्रीबाई फुलेंचं आपण उदाहरण घेऊ शकतो. जन्माला आल्या तेव्हा झिरोच होत्या. स्त्री शिक्षणाची चळवळ केली, स्वतःपासून सुरुवात केली. आज त्यांचा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांवरती लावलाय आणि आज तुम्ही 50% आरक्षणाला येऊन बसल्या. लक्षात घ्या. त्यानंतर आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी जन्माला आल्या तेव्हा झिरोच होत्या. लक्षात घ्या. जीत से पहिले हर कोई झिरो होता है. जन्माला आल्या झिरोच होत्या, पण कर्तृत्वाने, नेतृत्वाने, वक्तृत्वाने त्यांनी स्वतःच या ठिकाणी स्वतःचं आयुष्य सिद्ध केलं. मदर टेरेसा आली त्यावेळेस एक नन होती, ननच्या सिस्टर बनल्या, सिस्टरच्या मदर बनल्या आणि आज संत मदर टेरेसा आहेत. लक्षात घ्या. कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व 3 गोष्टी आयुष्यामध्ये जर असतील तर तुम्ही ह्या जगामध्ये कुठल्याही स्तराला उंची गाठू शकता. लक्षात घ्या. त्याचनंतर पुढच्या ज्या आहेत त्या आहेत मेरी कॉम. मेरी कॉमला ओळखता? कोण आहे? पिक्चर पाहिलाय मेरी कॉम? हॅलो. मेरी कॉम भारताची पहिली अशी बॉक्सिंग योद्धा जिने भारतासाठी पदक आणले, ऑलिम्पिक पदक आणले. लक्षात घ्या. त्यानंतर सावरपाडा एक्सप्रेस, कविता राऊत, आदिवासी मुलगी, हरसूद सारख्या गावामध्ये एका खेड्यापाड्यावर राहणारी, तिच्या गावाचं नाव आहे सावरपाडा, म्हणून तिला सावरपाडा एक्सप्रेस नाव दिले. लक्षात घ्या. सावरपाड्यामध्ये राहून स्वतःच्या स्वबळावरती, स्वकष्टावरती भारतासाठी सुवर्ण पदक ऑलिम्पिकमधनं आणणारी, कांस्य पदक आणणारी, ब्रॉन्झ पदक आणणारी ती एक जबरदस्त अशी धावपटू निर्माण झाली. लक्षात घ्या.
कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व ह्या 3 गुणांच्या जोरावरती तुम्ही ह्या जगामध्ये कुठलीही गोष्ट सहज अचीव करू शकता. पण ज्यावेळेस कविता राऊत जन्माला आली असेल, झिरोच असेल ना. हॅलो, लक्षात घ्या. याचाच अर्थ काय होतोय? जीतसे पहिले हर कोई झिरो होता है. आज तुम्ही झिरो आहात, पण तुमच्याकडे कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व 3 गोष्टी जर असतील तर तुम्ही येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी आदर्श बनू शकता. पण यासाठी तुम्हाला करावं काय लागेल? आग लावून घ्यावं लागेल. लक्षात घ्या, आग लावून घ्यावं लागेल स्वतःला. काय कविता राऊत एका दिवसामध्ये धावपट्टू बनली? काय इंदिरा गांधी एका दिवसामध्ये पंतप्रधान बनल्या? काय मला एक सांगा, मदर टेरेसांनी एका दिवसामध्ये संतपद बहाल करण्यात गेलं का? काय सावित्रीबाईंनी नुसत्या बाहेर निघाल्या, त्यांच्या मागे बायांच्या मुलीच्या रागा लागल्या शिक्षणासाठी, असं झालं असेल का? नाही. लक्षात घ्या, कोणतीही लढाई सुरुवातीला एकट्यानेच लढायची असते, सुरुवात ही एकट्यानेच करायची असते. मग हळूहळू लोक तुमच्याशी जोडत जातात, तुमच्याशी बोलायला सुरुवात करतात आणि मग तुमचा मान आणि सन्मान वाढतो. पण सगळ्यात पहिलं असतं तुमचं कर्तृत्व. त्या कर्तृत्वामधनं तुमचं समोर येतं वक्तृत्व, वक्तृत्वानंतर तुमचं समोर येतं नेतृत्व. तुम्ही तुमच्या फॅमिलीला नेतृत्व देऊ शकता. आज तुम्ही जर का बेस्ट नर्स बनला तर लक्षात घ्या, येणारी तुमच्या पिढीमध्ये कोणी डॉक्टर बनलेला असेल, कोणी नर्सिंगमध्ये टॉपमोस्ट असेल, तर कोणी इंजिनियर बनलेला असेल, कोणी वकील बनलेला असेल, काय माहिती. कदाचित तुमच्या गावचा तो सरपंच जन्माला येईल, तुमच्या तालुक्याचा तो जिल्हा परिषदचा, पंचायत समितीचा सदस्य असू शकतो, अध्यक्ष असू शकतो. काय सांगता येते? एखादा आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान सुद्धा तुमच्या पोटात जन्माला येऊ शकतो. पण या सगळ्यांच्या अगोदर आपल्याला स्वतःला आग लावावी लागेल. पहिले आपल्याला आपलं अस्तित्व संपवावं लागेल. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं, जोपर्यंत तुम्ही एक बी जमिनीत टाकणार नाही आणि जोपर्यंत ती बी स्वतःच अस्तित्व नष्ट करणार नाही, तोपर्यंत त्याच्यामध्ये एक अनुभव बाहेरच येत नाही. कालपर्यंत तुमचा अनुभव काय होता त्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. कालपर्यंत वर्गामध्ये तुम्ही हुशार होता का मोठा होता, मला त्यानेही काही फरक पडत नाहीये. मला फक्त आज तुम्हाला एवढं समजायचं की जर आज तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी इथं आलेला आहात तर तुम्हाला स्वतःला आग लावून घ्यावी लागेल. आणि एकदा का तुमच्या हातून आग लागली ना की ती विझवणं एवढं सोपं नसणार आहे. लक्षात ठेवा. आणि त्यातनंच तुमच्या एक नव्या पर्सनॅलिटीचा जन्म होणार आहे. लक्षात घ्या. कोळशाच्या खाणीमधनं एक हिरा जन्माला येतो. लक्षात घ्या, कोळशाच्या खाणीमधनं एक हिरा जन्माला येतो. पण असतो तर काय? कोळसाच ना. त्या कोळशाला कोणीतरी जोरी परखतो, निरीक्षण करतो, निरखतो त्याला आणि मग त्याच्यावरती पेहलू पाडतो, त्याला कट्स करतो, अनेक प्रकारे कापतो, मग तो डायमंड बनतो. हॅलो, कोळशाला कोणीतरी परखतो, निरखतो आणि मग त्या दगडाला तो कापतो, अनेक प्रकारे कापतो. जर का कापता कापता तो हिरा रडला, जर का कापता कापता तो हिरा रडला, तुटला, फुटला, तर त्याला फुटून दिला असतो. आपल्याकडं हे 18 महिन्याचा जो काही कोर्स आहे आपला, याच्यामध्ये आपल्या स्वतःवरती अनेक कट्स येणार आहेत, अनेक प्रकारचे गुरु तुम्हाला भेटणार आहेत. मी तुमचा इथला गुरु आहे, मॅडम तुमच्या इथला गुरु आहे, पण इथून तिकडे गेल्यानंतर तुम्हाला वेगळे गुरु भेटणार आहेत. ते पण तुमच्यावरती कट्स टाकतील, तुम्हाला शिकवतील. एखादा चांगल्या प्रकारे शिकवेल, एखादा गोड शिकवेल, एखादा आंबट शिकवेल, एखादा रागून शिकवेल, एखादा चिडचिड करून शिकवेल. याच्यामधून आपल्या मनावर होणारे आघात म्हणजे आपण कट्स करून घेणार आहोत. आपल्या माइंडला आपलं स्टेबल करण्याचं काम असलं पाहिजे. मेंटली आपण स्वतःला प्रिपेअर करणं गरजेचं आहे की मी झालेले आहे बेस्ट नर्स बनायला. ज्यावेळेस माझ्यामध्ये चांगले चांगले कट्स बसतील, मी सुद्धा हिऱ्यासारखी इथं चमकून येऊन जाईल. लक्षात घ्या, जसं ह्या कोळशातला एक हिरा या ठिकाणी जन्माला आला, त्याच प्रकारे या ठिकाणी तुमच्यातनं सुद्धा एक डायमंड जन्माला येईल. लक्षात घ्या. पण त्यासाठी तुम्हाला सुरुवातीचे सगळे कट्स, सगळे पेहलू स्वतःवरती पाडून घ्यावे लागतील. फ्लोरेन्स नाइटिंगेल, ज्याने नर्सिंगला, मॉडर्न नर्सिंगला जन्माला, जिचा जन्म आहे 12 मे 1820 आणि तिच्या आठवणीमध्ये नर्सिंग डे साजरा केला जातो. फ्लोरेन्स नाइटिंगेल. लक्षात घ्या, फ्लोरेन्स म्हणजे फूल, नाइटिंगेल म्हणजे रातराणी, रातराणीचं फूल असा मराठीमध्ये त्यांचा अर्थ होतो. लक्षात घ्या, जिच्या नावामध्येच इतका जबरदस्त प्रभाव आहे. लक्षात घ्या, त्या स्त्रीने नर्सिंगला मॉडर्न स्वरूपात प्रेझेंट केलं. ती एका जमीनदाराची मुलगी होती. घरामध्ये भरपूर सुख होतं, समृद्धी होती, परंतु तरी सुद्धा तिला लोकांची सेवा करायची आवड होती. लक्षात घ्या, दुसऱ्या महायुद्धात तिने जखमी झालेल्या सैन्याची सेवा केली. आई वडिलांना तिचा विरोध, आई वडील तिला विरोधात, लग्न ज्या मुलाशी ठरवलं त्याच्याशी विरोध, जगाचा विरोध झुगारला आणि फक्त नर्सिंगला वाहून दिलं. आणि लक्षात घ्या, जगाच्या इतिहासामध्ये ते काम करून गेली जे पहिले कुणाला शक्य झालं नाही. आपण थोडीशी तिची बायोग्राफी ऐकूयात, हिंदीमध्ये आहे, व्यवस्थित समजून घ्या, त्यानंतर आपण पुढचा अर्थ घेऊया.
Related with the Florence Nightingale, Florence Nightingale biography. Florence के पिता विलियम एडवर्ड नाइटिंगेल एक समृद्ध जमींदार थे। फ्लोरेंस को जर्मन, फ्रेंच और इटालियन भाषा के साथ साथ गणित का भी अच्छा ज्ञान था। युवावस्था से ही फ्लोरेंस नाइटिंगेल लोकोपकार में सक्रिय थी और गांव का गरीब परिवार के लोगों की अपनी पारिवारिक जमीन पर रहकर सहायता करती थी। कहा जाता है कि इस प्रकार लोगों की सेवा करते करते ही नाइटिंगेल ने नर्सिंग को ही अपने करियर के रूप में चुना। इसके बाद नर्सिंग के पेशे को ही उन्होंने अपने जीवन का दिव्य उद्देश्य बनाया। जब फ्लोरेंस नाइटिंगेल ने जब अपने नर्स बनने के उद्देश्य के बारे में बताया तो उनके माता पिता खुश नहीं थे और उन्होंने नाइटिंगेल को उपयुक्त प्रशिक्षण लेने से भी मना कर दिया था। विक्टोरियन युग में अंग्रेजी महिलाओं को किसी तरह का कोई संपत्ति अधिकार नहीं दिया गया था। उस समय नाइटिंगेल ने ऊपरी सामाजिक वर्ग में काम करने की बजाय निचले वर्ग को सुधारने का बीड़ा उठाया था। 1849 में नाइटिंगेल ने सुटेबल सर्जन रिचर्ड माउंटबेटन ल्यूइस के विवाह प्रस्ताव को भी अस्वीकार कर किया था, जो पिछले कुछ वर्षों से उनका पीछा भी कर रहा था। शादी के प्रस्ताव को अस्वीकार करने का कारण बताते हुए नाइटिंगेल ने कहा था कि वह बौद्धिक और रोमांटिक रूप से उन्हें बार बार उत्तेजित करता रहता था। 1850 में अंततः नाइटिंगेल ने नर्सिंग विद्यार्थियों के रूप में दाखिला ले ही लिया और जर्मनी के कैसेसो में उन्होंने अपनी पढ़ाई पूरी की। 1860 में नाइटिंगेल ने लंदन में सेंट थॉमस हॉस्पिटल की स्थापना कर प्रोफेशनल नर्सिंग की नींव रखी थी। दुनिया का यह पहला धर्मनिरपेक्ष नर्सिंग स्कूल था, जो आज लंदन के किंग्स कॉलेज का ही एक भाग है। नर्सिंग में उनके पायनियर अद्वितीय कार्य के लिए उन्हें सम्मान देते हुए उनके नाम का एक मेडल भी जारी किया गया, जिसे नर्सिंग की दुनिया का सबसे बड़ा अवार्ड भी माना जाता है। साथ ही उन्हें जन्म दिवस को दुनिया भर में अंतर्राष्ट्रीय नर्सिंग दिवस के रूप में भी मनाया जाता है। उनके द्वारा किए गए सामाजिक सुधारों में उन्होंने ब्रिटिश सोसाइटी के सभी भागों में हेल्थ केयर को काफी हद तक विकसित किया। भारत में बेहतर भूख राहत की वकालत की और जहां महिलाओं पर अत्याचार होते हैं वहां महिलाओं के हक में लड़ी और देश में महिला कर्मचारियों की संख्या को बढ़ाने में भी उनका महत्वपूर्ण योगदान रहा है। नाइटिंगेल एक विलक्षण और बहुमुखी लेखिका थी। अपने जीवन काल में उनके द्वारा प्रकाशित किए गए ज्यादातर लेखों में चिकित्सा ज्ञान का समावेश होता था। उन्होंने कुछ लेख सरल अंग्रेजी भाषा में भी लिखे हैं, ताकि जिनकी अंग्रेजी ज्यादा अच्छी नहीं है वे लोग भी उन्हें आसानी से समझ सके। साथ ही सांख्यिकीय जानकारी की चित्र में प्रस्तुति को बढ़ावा देने में भी उनका महत्वपूर्ण योगदान रहा है। उनके बहुत से कार्यों में हमें उनके द्वारा किए गए धार्मिक और सामाजिक कार्यों की छवि दिखाई पड़ती है। मृत्यु 13 अगस्त 1910 को 90 साल की उम्र में लंदन के मेफेयर की साउथ स्ट्रीट में अपने ही रूम में सोते समय 10 बजे शांतिपूर्वक उनकी मृत्यु हो गई थी। उनके रिश्तेदारों ने वेस्टमिंस्टर एबी में उन्हें दफनाने के प्रस्ताव को भी ठुकरा दिया और उन्हें हैम्पशायर के ईस्ट वैली में सेंट मार्गरेट चर्च के कब्रिस्तान में दफनाया गया था। जाने से पहले वह अपने पीछे नर्सिंग की 100 सेकंड भी ज्यादा किताबें छोड़कर चली गई, जिन्हें इससे पहले कभी प्रकाशित नहीं किया गया था। 1913 में फ्रांसिस विलियम सार्जेंट द्वारा कारारा मार्बल में नाइटिंगेल की याद में एक स्मारक भी बनवाया गया और उसे फ्लोरेंस में सेंटा क्रूज के बेसिलिका मठ में रखा गया था। यावता फ्लोरेन्स नाइटिंगेल ज्यांच्या आठवणीत 12 मेला नर्सिंग दिवस, ज्याला आपण परिचारिका दिवस असा आपण साजरा करत असतो। लक्षात घ्या, ही खूप कॉमन विचारला जाणारा प्रश्न आहे की परिचारिका दिवस कोणत्या तारखेला आहे, है ना। सो ही सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून ठेवायच्या, हे खूप महत्त्वाचं आहे। ओके, चलो आपण जाऊयात पुढं। आता बघा, प्रत्येक आदर्श स्त्रीमध्ये काही आदर्श गुण असतात। जशा या सगळ्या भारताच्या आदर्श स्त्रिया आहेत, यांच्यामध्ये सुद्धा हे 24 गुण आहेत। रूल ऑफ बेस्ट नर्स अँड आयडियल वुमन, म्हणजे ज्या
या समाजासाठी ज्यांचा आदर्श घेतला जातो त्यांच्यामध्ये काही 24 गुण होते जे तुम्हाला नर्सिंगमध्ये ऑलरेडी शिकवले गेलेले आहेत, लक्षात घ्या, किंवा तुम्ही शिकणार आहात. ओके, पण आज आपण पुन्हा एकदा त्या गुणांवर एकदा नजर टाकूयात की ते कोणते 24 गुण असतात की ज्यामुळे एखाद्या स्त्रीचं नेतृत्व, वक्तृत्व आणि त्याचबरोबर तिचं त्या ठिकाणी तिचं जे काही स्वभाव, तिचं जे काही आचरण, तिचे जे काही विचार आहेत ते निखरून बाहेर येतात. तर आपण त्या 24 गुणांवरती एक नजर टाकूयात. त्यापैकी सगळ्यात पहिला जो गुण आहे, परिचारिका ही शारीरिक व मानसिक दृष्ट्या सदृढ असावी. कोणतीही स्त्री जर का शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सदृढ असेल तर तिचं कुटुंब चांगलं सांभाळेल की नाही सांभाळेल? चांगलं सांभाळेल, बरोबर. नर्सिंगमध्ये इथं सांगितलं गेले की जर एखादी परिचारिका ही शारीरिक व मानसिक सदृढ व जर का निरोगी असेल, बरोबर, तर ती तिच्या समोर असणाऱ्या पेशंटची योग्य प्रकारे शुश्रूषा करू शकेल. आता बघा, सदृढ असणं का गरजेचं आहे? अनेक अशी कामं आहेत है ना जिथं आपल्याला ताकदीची गरज पडते, बरोबर. बऱ्याच वेळा आपण हॉस्पिटलला असताना तिथं छोटा किंवा मोठा, स्त्री अथवा पुरुष, जाड किंवा बारीक अशा प्रकारचा पेशंट असू शकतो. त्याला शारीरिक आधार देणं किंवा त्याला बाथरूमपर्यंत घेऊन जाण्यासाठी मदत करणं किंवा बाथरूमपासून त्याला बेडपर्यंत आणण्यासाठी मदत करणं किंवा बेड आपल्या हाताने ओढून दुसऱ्या साईडला ठेवणं किंवा तिथल्या ट्रॉलीज असतील त्यांना लोटणं, यासाठी शारीरिकदृष्ट्या तुम्ही सदृढ असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. मानसिकदृष्ट्या तुम्ही या ठिकाणी सदृढ का असलं पाहिजे की तुम्ही जर का मनाने स्थिर असाल तर तुम्ही दुसऱ्यांना स्थिरता देऊ शकाल, लक्षात घ्या. मी जर मनाने अस्थिर असेल ना तर मी तुमच्या मनाला स्थिर नाही देऊ शकत, लक्षात येते तुमच्या. मी जर का निरोगी असेल तरच मला रोग किंवा रोगांच्या व्यथा कळतील. नाहीतर मी पण आजारी आहे आणि समोरचा पण आजारी आहे, मी मला स्वतःला जास्त प्राधान्य देईल की त्याला? स्वतःला जास्त प्राधान्य देईल. मी जर का निरोगी आहे तर मला दुसरा जो रोगी आहे त्याच्याबद्दल सहानुभूती माझ्या मनामध्ये येईल आणि मी त्यांना त्या ठिकाणी उपचार करण्यासाठी सज्ज होईल. ओके, हा झाला पहिला गुण. दुसरा गुण आहे मनाची स्थिरता. हा अतिशय महत्त्वाचा गुण आहे. मी ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी माझं मन स्थिर असावं, स्थिर असणं गरजेचं आहे. माझी ड्युटी किती वाजता आहे त्याच्याबद्दल माझ्याकडे नियोजन असावं. माझी ड्युटी किती वाजता सुटणार आहे, मी ओव्हर दुसऱ्या सिस्टरला देऊन जाते का, की माझं मन अस्थिर आहे, मला फोन आलाय, मला मिस कॉल आलाय, घरी माझं बाळ रडते, माझा नवरा आजारी आहे, माझी सासू मला बोलवते, किंवा माझ्या घरी माझी आई आजारी आहे, माझे बाबा आजारी आहे, माझी ड्युटी सोडून मला कसं काय म्हणजे या ठिकाणून मी जाऊ शकते, अशा प्रकारचा विचार सुद्धा तुमच्या मनामध्ये येता कामा नये. मी माझं मन स्थिर करेन, जोपर्यंत मला रिलीव्हर येत नाही तोपर्यंत मी माझी ड्युटी इथं सोडणार नाही. अशा प्रकारची मनाची स्थिरता तुमच्यामध्ये असली पाहिजे. नेक्स्ट, वक्तशीरपणा व नियमितपणा. वक्तशीरपणा खूप गरजेचा आहे. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या हॉस्पिटलला जॉब करत असता त्यावेळेस तुम्ही केलेला 8 तासाचा काम आणि तुमच्यानंतर येणारी दुसरी तुमची रिलीव्हर, लक्षात घ्या. तुम्ही जर वेळेवर पोहोचलात तर ती पण वेळेवर आउट होईल, हे समजून. आणि जर तुम्ही उशिरा पोहोचलात तर ती तुम्हाला ओव्हर नाही देणार. म्हणजे त्या 8 तासामध्ये तिने काय काम केलंय ते जर का तुम्हाला तिने दिलं नाही तर मग मात्र दिवसभर तुम्ही त्या ठिकाणी गोंधळलेल्या अवस्थेमध्ये राहू शकता. क्लिअर होतंय काय होतं? म्हणून वक्तशीरपणा अतिशय महत्वाचा आहे. वेळेवर तुम्ही कुठल्याही प्रकारचं काम हातामध्ये घेतलेलं काम पूर्ण करणं याला म्हणतात वक्तशीरपणा. लक्षात घ्या. वेळ काय म्हणते? टाइम इज अ मनी. आपण लोकांना सांगतो ना, टाइम इज अ मनी. लक्षात घ्या. वेळ काय म्हणते? माझी कदर करा. वेळ म्हणते वेळेची कदर करा, नाही तर वेळ आल्यावर वेळ पण तुमची कदर करत नाही. लक्षात घ्या. म्हणून वक्तशीरपणा, नियमितपणा हा अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही ज्या सिस्टीममध्ये असाल, ज्या तुम्ही इन्स्टिट्यूशनमध्ये जाणार, ज्या हॉस्पिटलमध्ये जाणार, तिथं तुमचा वक्तशीरपणा आणि नियमितपणा हा अतिशय महत्त्वाचा आहे. कोणत्याही फील्डमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर वक्तशीरपणाला खूप महत्त्व आहे, नियमितपणाला खूप महत्त्व आहे, हे समजून घ्या. नेक्स्ट इज उत्साही, आनंदी व हसतमुख. जसं मी तुम्हाला नेहमी म्हणतो, उत्साही राहा, हसतमुख राहा, स्माइलिंग फेसमध्ये राहा. मी इथं आल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला एखादा जोक सांगतो, तुम्हाला हसवतो, तुमच्यामध्ये उत्साह निर्माण करतो आणि मग मी माझ्या लेक्चरला सुरुवात करतो. क्लिअर होत आहे? आता मी जर का आलो, मी अर्धवट झोपेत आलोय है ना, मी अनुत्साही आहे आणि मी जर का अनुत्साही आहे, मी जर का तुम्हाला उत्साह द्यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला झोपा लागायला. समजतंय ना? हेच लेक्चर जर का मी सायलेंट घेतलं असतं तर तुमच्या डोक्यातच घुसलं नसतं. क्लिअर होतंय काय होतंय? मग दुसऱ्याला जर का उत्साह द्यायचा असेल तर पहिले स्वतः उत्साही राहणं गरजेचं आहे. येस, मला जर तुम्हाला उत्साह द्यायचा असेल
तर पहिले मी उत्साहित राहणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. तरच मी इतरांना उत्साह देऊ शकतो. मग तुम्ही ज्या सिस्टीममध्ये असाल, ज्या इन्स्टिट्यूशनमध्ये असाल, ज्या हॉस्पिटलमध्ये असाल, तुम्ही उत्साही राहणं गरजेचं आहे, स्माइलिंग फेसमध्ये राहणं गरजेचं आहे. हे अतिशय इम्पॉर्टंट आहे पुढच्या तुमच्या करिअरसाठी. चरित्रवान असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. नर्सिंगमध्ये बऱ्याच वेळा काही चुकीच्या लोकांनी चुकीच्या कामामुळं स्वतःला आणि नर्सिंगला पट्टा लावून घेतलेला आहे, लक्षात घ्या. म्हणूनच आपल्याला काय करायचंय की आपल्याला स्वतः चरित्रवान राहायचंय आणि एक आदर्श पुढच्या पिढीसाठी सोडून द्यायचं. आपलं काम अनेक पुरुषांमध्ये आहे, मी तुम्हाला अनेक वेळा समजवतो. आपल्या अवतीभोवती डॉक्टर पुरुष असू शकतात, पेशंट पुरुष असू शकतात, पेशंटचे रिलेटिव्ह, मेडिकलवाले, लॅबवाले, है ना, ब्रदर्स, ओटी असिस्टंट, RMOs, ह्या लेडीज पण असतात. पण मॅक्सिमम हॉस्पिटलमध्ये जेंट्सशी आपला संपर्क येतो. अशा ठिकाणी आपण स्वतःवर कंट्रोल ठेवून आपलं चरित्र त्या ठिकाणी स्वच्छ आणि निर्मळ ठेवून इतर येणाऱ्या मुलींसाठी आपण आदर्श ठेवावा. असा आदर्श तुम्ही आता जेव्हा प्रॅक्टिकलला जाल तर तुम्हाला अनेक मुलींचा आदर्श दिला जाईल. अरे बेटा तुला काम करायचं ना अस्मिता, ही बघती होती, कसलं काम करायची जबरदस्त, आणि काय वापरी ना ती आमच्याकडे 14 महिने. हा काय झाला तिचा आदर्श, आणि तोच तुला करायचा आहे. म्हणजे त्या सरांची, त्या मॅडमची इच्छा आहे की तू तिच्यासारखं काम करावं आणि तसा प्रकारचा आदर्श हा दुसऱ्या मुलींसाठी ठेवावा. म्हणून आपल्या सगळ्यांना आपल्या स्वतःच्या चरित्रावर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या ह्या नर्सिंगला आपण खूप चांगल्या लेवलला घेऊन ठेवू. नेक्स्ट इज अ आदर्श. तुम्हाला कुणाचा तरी आदर्श दिला गेला आहे, तुम्ही आज पण कुणाचा तरी आदर्श घेताय. माझाही कोणीतरी आदर्श घेतला पाहिजे आणि तुमचाही आदर्श कोणीतरी घेतला पाहिजे. अशा प्रकारची वागणूक आपल्या जीवनामध्ये, आपल्या सिस्टीमला, आपल्या इन्स्टिट्यूटला, आपल्या हॉस्पिटलला आपण देणं गरजेचं आहे. कारण माणूस हा मेल्यानंतर सुद्धा आठवणींमध्ये जिवंत राहतो आणि आठवणींमध्ये माणसं हे सांगतात की तो असा होता किंवा तो तसा होता. चांगला असेल तर चांगलं नाव काढतात, वाईट असेल तर वाईट नाव काढतात. आपला आदर्श हा आपल्या जिवंतपणामध्ये ठेवणं खूप खूप आणि खूप गरजेचा असतो. नेक्स्ट, दयाळू, प्रेमळ व सहनशील. दया असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे येणारा पेशंट हा टाइमपास म्हणून झोपलेला नाही, त्याला आजार आहे, त्याला आर्थिकदृष्ट्या आजार आहे, त्याला मानसिकदृष्ट्या आजार आहे, त्याला आर्थिकदृष्ट्या आजार आहे, त्याला सामाजिकदृष्ट्या आजार आहे. बऱ्याचशा पेशंटचे नातेवाईक करोनामध्ये आपल्याला बघायला मिळालं. स्वतःचे आईवडील, स्वतःची मुलं, स्वतःची बायको, स्वतःचा नवरा सुद्धा त्या पेशंटला भेटायला गेले नाही. समजतंय काय बोलतोय? येलो ड्रेस है ना. तर काय झालं माहिती का, ज्यावेळेस कुटुंबच मला भेटायला येत नाही है ना, त्यावेळेस त्या पेशंटची मानसिकता कशी झाली असेल? बरं होण्याची झाली असेल की बरोबर झाली असेल? आणि तुम्हाला माहिती 50% अशीच लोक मेले, मानसिक संतापात मेली, मानसिक डिप्रेशनमध्ये मेले, भीतीमुळं मेले. क्लिअर होतंय काय बोलतोय? ओके. प्रेमळ हा खूप महत्वाचा स्वभाव आहे. तुमच्या अवतीभोवती जी लोक आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, त्यांना तुमच्या मानसिक आधाराची आणि सोबतच सहानुभूतीची आणि